करण्यासाठी या व्यासपीठाकडे होतोय। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात बाबाजींचं स्वागत करायचं आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बाबाजींसोबत स्वामी विक्रम गिरीजी महाराज यांचे आगमन व्यासपीठाकडे होतंय। लगे कुटिया बिदुलनसी, लगे कुटिया बिदुलनस, मेरे घर सजा दो घर को गुलशन का, मेरे गुरुदेव आए। सजा दो घर गुलशन का, मेरे गुरुदेव सजा दो गुलशन का, मेरे गुरुदेव आए। बाबाजींना वर येण्यासाठी जागा करून द्यायचे। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। मेरे गुरुदेव आए, मेरे भगवान आए, मेरे गुरुदेव आए, मेरे भगवान आए, मेरे गुरुदेव मेरे भगवान आए, मेरे गुरुदेव आए, मेरे भगवान आए, मेरे गुरुदेव आए, मेरे भगवान आए, मेरे गुरुदेव आए, मेरे भगवान आए, मेरे श्री राम आए। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे गुरुदेव आए। सजा दो घर को गुलशन सा, मेरे गुरुदेव बऱ्याच दिवसापासून ज्या क्षणाची आपण वाटतो आज या ठिकाणी आलेलो आहे। आज या ठिकाणी परमपूज्य 108 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अनेक महिन्यापासून नवे अनेक वर्षापासून ज्या क्षणाची वाट पाहतो तो खऱ्या अर्थानं आजचा दिवस या ठिकाणी उगवलेला आहे, आलेला आहे। वेळ भरपूर झालेला आहे म्हणून बाबाजींच्या आणि आपल्यामध्ये वेळ न घेता फक्त थोडंसं या ठिकाणी सत्कार समारंभ करणं गरजेचं राहील। म्हणून मी आपल्या मंदिराचे जे सभासद आहेत ते श्री लालाजी प्रकाश किंवा अण्णा तुकाराम म्हस्के यांना मी विनंती करेल की यांना समोर घ्यायचं आहे आणि बाबाजींच्या डोळीचं पूजन करायचं आहे। चला श्री अण्णा तुकाराम म्हस्के लगेच या आणि बाबाजींच्या डोळीचं या ठिकाणी पूजन करूया। बाबाजींच्या पादुकांचं पूजन करण्यासाठी अण्णा तुकाराम म्हस्के। जनार्दन बाबांचं गुरुपूजन करायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगा। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। बाबाजींच्या पालखीचं पूजन संपन्न होतंय। पूजन करण्यासाठी आपल्या
अहो गुरुदेवा शरण तुम्हारे, अहो गुरुदेवा शरण तुम्हारे, मैं वो दास तुम्हारो, मैं वो दास तुम्हारो. दास बाबाजींचं पूजन मैं हो दास सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. बाबाजींचं पूजन संपन्न होत आहे. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. गुरुदेव तुम्हारे चरणों में, भगवान तुम्हारे चरणों में, भगवान तुम्हारे चरणों में. हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों. बाबू हमने अपना सर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. या ठिकाणी एक सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपल्या ठिकाणी थोडक्यामध्ये घ्यायचा आहे. समितीवाल्यांचा सत्कार आपण उद्याच्या सत्रामध्ये करणार आहोत. परंतु विशेष या ठिकाणी अतिथीगण या ठिकाणी आलेले आहेत. ते म्हणजे शिक्षण मंत्री सौ सुनीता संजयजी लहाने आणि त्यांच्या समवेत काही श्री सौ सुनीता सुरेश लहाने, सौ सविता फडणे, सौ संगीता गावस्कर या ओम नमो जी शिवा, नमो तुझ महादेवा, नमो तुझ जनार्दना, करोनी उपकार जीवा, अवतार धरिला, अवतार धरिला, अवतार धरिला, अवतार धरिला, अवतार. बैसोनिया दृढ आसनी, बैसोनिया नाम जपे निशिदिनी, नाम जपे दयाची आवणी शोभी दिसे. नमो महादेवा, नमो महादेवा, नमो महादेवा. अवतार धरोणी साचा, अवतार धरणी साचा, उद्धार केला जड जीवाचा, उद्धार केला जड जीवाचा. एक जनार्दनी नामाचा, वाढविला महिमा, वाढविला महिमा, श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळा कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव। कृष्ण भगवान दत्त 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 अनाथ निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। ईश्वर भगवान ब्रह्मकेश्वर महाराज की जय। नागेश्वर ईश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की जय। या बलराम चंद्र की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सर्वांनी 2 मिनिटं भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काळी। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। हर हर महो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। ओ जनार्दन
जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन. सर्वांच्या हात असे वरती उचलस वर दाखव. वा वा. राम कृष्ण हरी जय जय राम. एक टाळी हा मस्त कर. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हो राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सर्वांनी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ओम नमः शिवाय. अशी टाळी वाजली बाई. टाळीचा आवाज. जय जनार्दन. वा वा. जय जनार्दन. वा वा. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम जनार्दनाय बोलो. ओम जनार्दनाय. ओम जनार्दनाय बोलो. ओम जनार्दनाय. ओम गणागणाय बोलो ओम गणागणाय ओम गणागणाय बोलो. बाबाजींचा आवाज. डम 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 बोले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय डम 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 बोले. ओम नमः शिवाय. डम डम डमरू बोले ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय
पार्वती पति शंभू की जय जय पार्वती पति शंभू की जय हो शिवजी की जय जय शंभू की जय जय शिवजी की जय जय शंभू की जय जय शिवजी की जय जय शंभू की जय शिवजी की जय जय शंभू की जय शिवजी की पति हर हर महादेव। शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं आदरणीय वंदनीय पूजनीय श्रद्धेय स्वामी योगी जे आपले मार्गदर्शक आहे, ज्यांचं कुशल असं आपल्याला मार्गदर्शन मिळतं, वेळोवेळी आशीर्वाद मिळतो, ज्यांचा सहवास मिळतो, श्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज यांच्या नावाने आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। नागेश्वराच्या सानिध्यात वर्धापन दिनानिमित्ताने आपण हा कार्यक्रम करतो आहोत। सालाबादाप्रमाणे मागच्या वर्षी थोडंसं येणं झालं होतं, यावर्षी आपल्या गावातील सर्व मंडळ आणि दिलीप महाराज जरूळ या गावात त्यांनी सांगितलं की कसं नियोजन होतं आणि नागेश्वराच्या प्राणप्रतिष्ठेला आम्ही स्वतः होतो, त्यामुळं आमचं एक श्रद्धास्थान आहे, त्या ठिकाणी नाही म्हणू शकत नाही। जिथं प्रत्यक्ष नागाने नागदेवतेने वास्तव्य केलं ती जागा म्हणजे नागेश्वर, हे जागृत स्थान आहे आणि ज्या ठिकाणी आपला शेवटचा श्वास नागदेवताने इथंच ठेवला, तो श्वास म्हणजेच आपला विश्वनाथ भगवान भोलेनाथ या ठिकाणी आहे, लक्षात राहा। प्रत्यक्ष आहे, ज्योतिर्लिंगाच्या समान आपलं या ठिकाणचं मंदिर आहे आणि म्हणून ते दर्शन होईल। त्यानिमित्तानं शिव महापुराण कथा 3च दिवस आहे, जास्त दिवस नाही आहे। आजचा दिवस तर आपण थोडं लेट झालो, आज 4-5 ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती आणि कार्यक्रम करत करत येऊन आम्ही आपल्या गोदानखेडा आश्रममध्ये स्नान वगैरे झालं, थोडं वेळ झाली असेल, उद्या मात्र वेळेवर येऊ आणि म्हणून सर्व या ठिकाणचं आपलं भजनी मंडळ, ईश्वर महाराज, सर्व मंडळ, विक्रम महाराज, आमचे दिलीप महाराज, विकास महाराज, सगळे यांचं आम्ही टाळ्याच्या गजरात स्वागत करतो। आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे अतिशय स्नेहीप्रेमी प्रेमळ मूर्ती आमचे महेशगिरीजी महाराज, तेही या ठिकाणी सकाळची विधी करतात। कालचं प्रवचन त्यांचंच होतं ना, वा वा, स्वामींचंही आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू। आणि आता तुम्हाला काय श्रवण करायचं, काय ऐकायचं आहे, तुमच्या मुखातून ऐकायचे, काय ऐकायचं आपल्याला। आता थोडं काय झालं, दररोज प्रवचन करून करून आम्हाला थोडं कानाला ऐकायला कमी यायला लागले। काय ऐकायचं आपल्याला, इकडचा आवाज छान येतो पण इकडचं काय बरं, काय आपण काय ऐकणार आहोत, शिव महापुराण। नक्की शिव म्हणजे कल्याण, आपल्याला प्रत्येकाला वाटतं आपलं कल्याण व्हावं, बरोबर आहे का नाही। आपण महादेवाच्या गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी सगळे देव आहे, पण आज ज्याची आपण पूजा करतो, ज्या मंदिरात जातो, तो कोणता आहे, महादेव। भोले बाबाची आरती नाही होत, महाआरती होती। काय होती, महाआरती। म्हणजे प्रत्येक ठिकाणी महा हा शब्द लागला जातो, तो महादेवाचा। आपण म्हणतो इतर वेळेस प्रसाद असतो, पण भोले बाबांच्या कार्यक्रमात प्रसाद नाही राहत, महाप्रसाद असतो। असा हा महाप्रसादाचा एक विशेष आनंद आपण या कथेच्या निमित्तानं, शिव महापुराण कथेच्या निमित्ताने घेणार आहोत। पूर्ण ग्रामस्थ, भाविक, भक्तगण, माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, खूप छान आहे।
3 दिवस आपण जेवढा आनंद घेता येईल तो कोणत्या याच्यातून घ्यायचा आहे? शिव महापुरा, शिव महापुरा, शिव महापुरा, शिव महापुरा, भक्ति मोर शक्ति का है ये वरदान, भक्ति मोर शक्ति का है ये वरदान, जो सुने और सुनाए शिव महापुराण, जो सुने और सुनाए शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण, शिव महापुराण. शिव महापुराण. दिलीप महाराज वर यांना वरती बसा, खाली का बसली? अहो तुम्हाला बी आमच्याच लाईनीत यायचे थोड्या दिवसात. या या वर कवर राहता असे ढवळे तू आता. या वर. आता शाकी लागलेला आहे. आणि किती मजा येते. भाग्यवान आहे तुम्ही. आपल्या प्रत्येक गावात आमच्या माधुगिरी भावाने एक एक रत्न दिले. बघा ना किती गोड काम करताय, किती धर्माचं कार्य करताय. आता मी देऊळगाव राजाला थोडं थांबलो होतो. आले का नाही काय माहिती, गेले ते वाटतं. सागर ते सगळे गेले. आलेले कुठं गेले ते? पाठीमागं असतील कुठंतरी बसेल. हां ते आई होती त्यांच्या. सांगितलं बाळा दर्शन घे. त्या मुलाने दर्शन घेतलं. आई घेतलं ना का दर्शन म्हणे. त्याने तरी परत आईने विचारलं दर्शन घेतलं म्हणे. हो ना घेतलं ना का आई दर्शन. म्हणजे आईचं बघा कसं लक्ष राहतं. घे ना बाबाचं दर्शन. काही काही मुलांना सांगावं लागत नाही, काही काहीला सांगावं लागतं ना, बरोबर आहे का नाही. पण त्या मुलांनी अगोदरच दर्शन घेतलं होतं. किती हे बघा तुम्हाला सांगायचं हे आहे की ज्या वेळेस जिजामाता समोर यायच्या असे त्याच वेळेस आमचे राजे दोन्ही गुडघे टेकून आईला नमस्कार करत होते, मुजरा करत होते. लक्षात राहा. माणसाला मोठं व्हायचं असलं ना त्याने वाकायचं शिकलं पाहिजे. काय झालं पाहिजे? वडिलांचा आदर जो करतो आणि ज्यांना नमस्कार जो करतो तो छत्रपती शिवरायांसारखा मोठा आदर्श होतोय. लक्षात राहा. म्हणून आपल्याला एक आदर्श मुलगा बनायचा असेल तर सर्वप्रथम जिथं वाकायचं ते स्थान फक्त आपले आई वडील आहे. कोण आहे? कोण आहे? आपले आई वडील. नंतर आपल्याकडं आपण म्हणतो ना पहिल्यांदा कोण आहे? मातृदेव भव. कोणाला मान दिला? आईला मान दिला. मग पितृदेव भव, मग वडिलाला नमस्कार, मग आचार्य गादीला नमस्कार आणि मग देवाला नमस्कार. परंपरा कशी आहे? घरातून निघताना आईवडिलाला नमस्कार. गणपती बाप्पाला जर एवढं मोठं महान स्थान मिळालं असेल तर ते आईवडील आहे. लक्षात राहा. दर्शन. शिवमहापुराण असं सुरुवात होते आहे. शिव शिव अक्षर दोन जो भजे रात्रंदिन धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, परमार्थाचे तेची घर, परमार्थाचे तेची घर, धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार, धन्यतयाचा संसार. सकाळ
सकाळी उठल्यानंतर शिवशिव, दुपारी शिवशिव असं नाही. हे बघा, तुम्हाला माहीत असेल समुद्रामध्ये शिंपल्या असतात. कोणी कोणी पाहिले शिंपली? पाहिली तुम्ही? सगळ्यांनी पाहिली. पण त्याला विशिष्ट प्रकारचा पाऊस लागतो. त्याला स्वाती नक्षत्र म्हणतात. कोणतं नक्षत्र म्हणतात? स्वाती नक्षत्र. त्या स्वाती नक्षत्रातला एक थेंब पडण्यासाठी शिंपल्या अशा झालेल्या असतात. कशा? आणि ज्यावेळेस थेंब पडतो त्यावेळेस ते अशा मिटून घेतात. हे बघा, बाह्यांग आणि अंतरांग. शिंपल्याच्या बाहेर जर थेंब गेला तर काहीच कामाचा नाही आहे, तो आत गेला पाहिजे. लक्षात राहू दे, बारकाईने ऐका. आपण बाहेरून देवाची किती पूजा करतो, किती पाणी घालतो, किती बेलपान वाहतो, किती दही दूध तूप वाहतो, ते बाहेरून वाहतो. पण त्यातला एक थेंब अंतकरणात भक्तीचा आणि भक्तीचा भाव निर्माण जर झाला, या हृदयात जर पडला, तर आतमध्ये भगवान शंकर प्रगट होतो, शिंपल्यामध्ये मोती प्रगट होतो. आपल्याला आत प्रवेश करायचा आहे. भक्ती करताना बाह्यंग ठीक आहे, पण ज्यावेळेस आत प्रगट होईल, आणि मग तुम्हाला काय सांगा, तू भक्तीतला अनुभूती एक वेगळा आनंद येईल. म्हणून थोडं करायचं, खूप ऐकायचं असं नाही. आपण म्हणून बाबा ऐकल्यानंतर त्याचं लगेच तुम्ही नाही ऐकलं, या ठिकाणी बसलं, या ठिकाणी नुसता प्रवेश केला. अरे बाबा, वडिलांचं पूर्वजन्मीचं जर पुण्य असेल तो शिवमहापुराण कथेत येऊन बसतो, नाही तर अन्यथा शक्यच नाही. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी. आता दिलीप महाराज सांगत होते की टाळ दिले. माहिती देण्याचं काय कारण असतं? मंदिरात जर घंटा दान केला, आज ऐका जरा चांगलं, 2-3 दिवस जेवढं शक्य तेवढं आम्ही देणार. 11 वाजेपर्यंत चालेल ना? चालेल. जास्त वेळ नाही, पण 11 वाजेपर्यंत तुम्हाला स्वाटणार नाही. आता मंदिरात जर नुसता असा घंटा दान दिला आणि जेवढा तो आवाज करणार, नाही तर उद्यापासून द्या घंटे सगळे, सांगायचा उशीर आहे तुम्हाला. मंदिरात जर घंटा दान केला तर त्याची प्रतिष्ठा वाढते. काय वाढते? पद प्रतिष्ठा. विशेष म्हणजे त्याचं नाव लौकिक जर व्हावं असं वाटत असेल, आणि ज्ञान प्राप्त होऊन जिकडं तिकडं गजर व्हावं असं वाटत असेल, तर तो मंदिरात घंटा दान देतो. काय दान देतो? जेवढं कोणी येईल वाजवणार त्याची तेवढी प्रगती होणार. म्हणून मंदिरात घंटा दान दिला जातो. नीलकंठेश्वर बाबांना जेवढा मोठा घंटा आणि जेवढे लोक येऊन वाजवतील तिकडे त्याचं गजर होईल, तेवढं त्याचं कल्याण होत चालेल. इतकं सुंदर सांगितलेलं आहे. मंदिरात दिवा लावला निश्चित आज या ठिकाणी एवढे दिवे लावले, त्याचंही चिंतन तुमच्या पुढे सांगणार आहे. आणि म्हणून ही शिवमहापुराण कथा अशी गोड आहे, अशी चिंतनीय आहे की देवराज म्हणजे अगोदर महात्म्य सांगावं लागतं, मग कथा आपल्याला सुरुवात. नाहीतर महात्म्यच नाही कळालं तर आपण काय कथा ऐकायला बसलो असं होईल ना. म्हणून सूत सौनकादिक यांच्या पुढं विचारपूस झाली की प्रयाग क्षेत्रावरती सगळे एकत्र आलेले आहेत, आणि सगळे एकत्र आल्यानंतर प्रश्न केला गेला की असं कोणतं शास्त्र आहे, असं कोणतं पुराण आहे की जे या कलियुगात आमचा उद्धार करणार, सर्व पापाचा नाश करणार, आणि आमचा उद्धार होऊन आम्हाला भगवंताची प्राप्ती होणार. असं कोणतं शास्त्र आहे, असं कोणतं पुराण आहे? आणि त्यानंतर सांगितलं गेलं की ते म्हणजे शिवमहापुराण आहे.
परंतु शिवमहापुराणामध्ये काय आहे आणि असं कोणाचा उद्धार झाला की ते ऐकल्यानंतर तो कैलासामध्ये भगवान शंकरापुढे जाऊन बसला, त्याचं चिंतन आहे. आम्ही आता कथा केली. जसं इथं नागेश्वर जागृत आहे तसं पालखेड भरती पालखेडला काय झालं, एवढाच सभामंडप. मग सभामंडपावरती परत स्लॅब टाकलेला होता. आता ही तरुण पिढी जास्त राहते आमच्या कथेमध्ये. तरुण पिढी म्हणे आम्हाला बाबाजींच्या पुढं बसायचं. आता महिला मंडळाचं तर आरक्षणच राहतं शिवमहापुराण कथा म्हणल्यानंतर. हे काही कोणाला बसू देत नाही. महिला मंडळ पहिल्यांदाच जागा धरून बसतात. आमची कथा 7ला सुरू व्हायची, ती 5लाच जागा पक्की. ते मुलं म्हणे आम्हालाही बसायची. शिवगिरी बाबाची कथा आम्ही ऐकणार. मग सभामंडपावर त्यांना काय लावून दिली, एलईडी. जवळजवळ 4 ते 5 हजार मुलं सभामंडपावर. दुसरा एक बाजूला सभामंडप होता. मग म्हणे बाबा आम्ही कुठं बाजूला उभा राहणार, आम्हाला पण पाहिजे. मग तिकडे एक एलईडी लावून दिला मोठा, सगळ्या बाजूने पहा. आणि ज्या वेळेस ते खाली उतरायचे वरती, म्हणजे जसं काय आता काय सांगत व्हायला. आणि त्या ठिकाणी एवढं का महत्त्व होतं तुम्हाला सांगायचं की त्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामी स्वतः वेरूळवरून गावकऱ्यांनी जसं तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा माधवगिरी बाबांना घेऊन आले, किती मोठी खटकेश्वर महाराज बरोबर ना, त्या काळात 1 रुपया द्यायचे. कोणाला दिलेलं आहे. आम्ही काय करायचं, लहान होतं थोडंसं, आम्ही इकडून तिकडून आलो का खटकेश्वर बाबाला नमस्कार, ते 1 रुपया द्यायचे पटकन. असे 1 रुपये खटकेश्वर बाबा माहिती ना तुम्हाला, हां, ते 1 रुपया द्यायचे असे मस्तपैकी 1 रुपया द्यायचे. आता आमचे काही आखाड्याचे महात्मा होते, हो बाबाजी 1 रुपयाच क्यों दे रहे म्हणे, जादा देतो ना म्हणे. आता आमच्या आखाड्याच्या महाराजला काय माहिती कोण महात्मा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी मंदिरात थांबलो, दररोज दर्शन घेतल्याशिवाय हे होत नाही. सद्गुरू जनार्दन स्वामी तिथं गेले. मंदिरात जीर्णोद्धार करायचा होता, असा हात जोडला, असा हात जोडला. आणि दर्शन घेताना कधी पण असं घ्यावं. कसं घ्यावं, हे 2 बोट आहे ना इथं लागले पाहिजे. तुम्ही कसे घेतात दररोज, कसे घेतात, पुतळा व्हायला असंच घेतात. कसं घेतात, असंच ना. कसं घ्यावं, हे इथं करंट लागलं पाहिजे याचं. आणि हे जे अंटीना आहे, 4 अंटीने आपले वरची शक्ती खिचण्यासाठी इथं बोटं लागली पाहिजे. आणि हे असं दर्शन म्हणतात त्याला. आपले माधवगिरी बाबा कसं दर्शन करतात, इथं बोटं ठेवतात, बरोबर आहे की नाही. पण विचारलं त्यांना तुम्ही असे का बोटं ठेवतात, नुसतं पाहते आपण. पण त्याचं मर्म हे आहे, इथं बोटं ठेकल्याने आज्ञाचक्र आहे आणि जी वरची शक्ती आहे, जी परमेश्वर शक्ती आहे, ती आतमध्ये इथून प्रवेश करते, आपल्याला सगळं काही प्राप्त करून देते. देवाची प्राप्ती, सगळी प्राप्ती इथून होते. म्हणून असं डोकं बाबाजी सुद्धा स्वतः असेच हात जोडे, असंच डोकं जोडायचे. आता काय आपल्याला माहिती. म्हणून बाबाजीने त्या मंदिराकडे असं हात जोडलं की बाबा एवढं मोठं पारेश्वर साक्षात, एवढे मोठे महान वशिष्ठांचे सुपुत्र, आणि त्यांच्या हातून हे मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर पाडायचं कसं, हे जर जीर्णोद्धार कसा करायचा, म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी असे हात जोडत होते. आणि हात जोडताना त्याच भिंतीजवळ समोरून पाहिलं तर जे भगवान शिव, पार्वती आणि गणपती स्वतः बाबाजीला असं करत होते, चला तुमचा अधिकार आहे, मंदिराचं हे काढा भिंत आणि करा नवीन मंदिर. तुमच्या भेटीसाठी शिव पार्वती हो आले. संत जनार्दन बाबा देव मानवाचे झाले. संत जनार्दन बाबा देव मानवाचे झाले. तुमच्या भेटीसाठी शिव पार्वती हो तुमच्या भेटीसाठी शिव पार्वती हो आले. म्हणून प्रत्यक्ष भगवान शंकर ज्यांच्या समोर येऊन नंदीवर बसून गणपती बाप्पा, पार्वती माता ते बोलतात त्यांच्या संग, ते जनार्दन स्वामी आज पालखीत बसलेले. लक्षात, एवढा मोठा एक महान शिवयोगी सत्पुरुष, एवढे मोठे सद्गुरू आपले बाबाजी आज पालखीत आहे आपल्यासाठी, ज्यांच्या पुढं देव
आज सद्गुरू जनार्दन स्वामींची पालखी आली आणि पालखीत बाबाजी नाही, साक्षात भगवान शंकर येऊन बसलेले, फक्त पाहण्याची दृष्टी. पालखीमध्ये बैसे जनार्दन, भोळा शंकर शोभे जनार्दन, भोळा हा शंकर स्वामी जनार्दन, भोळा हा शंकर स्वामी जनार्दन. देवराज इथून कथा सुरू होते. महात्म्य खूप सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे. असं सांगितलं जातं 1,00,000 यज्ञ केले, 1,000 कुंडी यज्ञ केले, अश्वमेघ यज्ञ केले, सगळे यज्ञ जगातले बराबर, आणि शिवमहापुराण कथेतला एक क्षण येऊन बसले तर सगळे यज्ञाचं पुण्य शिवमहापुराण कथेत हे लक्षात राहू दे. कारण आज ज्या दिवशी शिवमहापुराण कथा सुरू होते त्यावेळेस सगळ्या तीर्थ, सगळ्या नद्या, सगळे देव हात जोडून तुमच्या अगोदर येऊन बसलेले असतात. इतकी शिवमहापुराण कथा श्रेष्ठ आहे. आणि ती कथा या ठिकाणी आपली व्यथा निवारण्यासाठी आज आपल्या समोर सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपेने आज तुमच्या पुढे सांगणार आहोत. देवराज म्हणून ब्राह्मण आहे. काही काहीचं नाव खूप गोड राहतं, नाव खूपच गोड राहतं, कधी कधी लक्षात राहतं, परंतु नावाप्रमाणे नाही राहत. नाव काय आहे? देवराज. काय नाव आहे? देवराज. पण मंदिरात कधी देवाचं दर्शन. किरातमध्ये आईवडील फार धार्मिक होते, अतिशय धार्मिक शिवभक्त होते. दररोज भगवान शंकराची भक्ती करत होते. पण मुलगा असा जन्माला आला की त्यांनी मंदिर बघितलं नाही. मुलगा असा जन्माला आला, पूर्व काही कर्म असेल किंवा यांचं काही कर्म असेल की असं आयुष्यातला सगळ्यात मोठं दुःखाचा डोंगर म्हणजे मुलगा होता त्यांच्या पुढं. पण मुलाला कधीच काही बोलले नाही, काही म्हटलेच नाही, काही शब्दाने दुखवले नाही. काय करायचं कर बाबा. तो मद्यपान करायला लागला तरी बोलले नाही, मांसाहार करायला लागला ब्राह्मण असून काही म्हटले नाही. शेवटी शेती इकायला लागला. वाईट जेवढे मार्ग आहे त्यांनी पत्करले. शेवटी जुगार खेळायला लागला. शेवटी सर्व जेवढे पाप आहे तेवढ्या याच्यात प्रवेश करून तो आपलं जीवन, पत्नी होती तिला मारणं. काही काही लोकांना सवय असतं की आपल्या पत्नीवर हात टाकणं. ज्या पत्नीवर जर कायम हात टाकत असेल आणि त्यांनी 24 तास जरी शिवमहापुराण ऐकलं आणि शिव भगवान शंकराची पूजा केली, त्याच्या घरात लक्ष्मी प्रवेश करत नसते. कारण आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपली पत्नी असते. लक्षात राहू, हे लक्षात राहू. म्हणजे आपली संस्कृती सांगते की डोळ्यात, ज्या पत्नीचं डोळ्यात जर पाणी असेल तर तुम्ही किती प्रयत्न करा, किती अभिषेक करा, उपयोग होणार नाही. म्हणून आपल्या घरात, आपल्या घरापासूनच सुखाचा आनंद घ्यायचा आहे, परमानंद घ्यायचा आहे. आणि ज्या वेळेस त्याने पाहिलं की पत्नी निघून गेली, आईवडील वृद्ध होते, काठी टेकीत बसायचे, त्रास होत होता. काही दिवसांनी आईवडील सोडून गेले निघून. हा एकटा राहिला. एकटा राहिल्यानंतर काही दिवसांनी यालाही वृद्धत्व प्रत्येकालाच येतं. माणसाचं सगळ्यात लक्षात राहू द्या, गेलेला दिवस, गेलेला क्षण आपल्याला परत मिळत नाही. कालचा दिवस आज मिळणार नाही. म्हणून बाबांनो, पहिल्यांदा असे मोबाईल होते की आपण फोन केला तरी तिकडून बिल येत होतं आणि समोरच्याला पण बिल येत होतं. असे फोन होते. देवाने परत तसा फोन आणला पाहिजे, कारण त्याला थोडीशी विश्रांती तरी भेटेल. कशाला एवढं कठीण झालं हा मोबाईल. लोक म्हणतील आमची इस्टेटवरती नाही नेता आले चालेल, आम्हाला वरती पैसा नाही नेता आला चालेल, पण मोबाईल मात्र नेण्याची व्यवस्था करा द्यावा. एवढं अवघड झालं आपलं. त्यांच्याशी एवढं अटॅचमेंट झालं की मित्र सुटले.
घर सुटलं आम्ही रात्री 12 वाजता जातो, ते पुलाखाली बी पोरं बसेल राहते. अरे काय रे हो, बरं रात्री 12-1ला ते एखादं साप त्याच्या डोक्यात तिथून निघून जात असेल तरी त्याला काही घेणं नाही देणं नाही. एवढं झालेलं आहे. थोडासा त्याच्यातून वेळ बाजूला काढा, शिवमहापुराण कथेत या. इकडं वेळ काळ घालावा चिंतने, काळ वा चिंतने, काळ घालावा चिंतने, काळ घालावा चिंतने. कांत वासी गंगा साने, कांत वासी गंगा स्वान. हो देवाचे पूजने, देवाचे पूजने. प्रदक्षिणा तुळशी छाया, प्रदक्षिणा तुळशी छाया, प्रदक्षिणा तुळशी छाया. सोमवारच्या दिवशी तरी एक बेलाची काडी तोडून आणा. अतिशय गरिबी, अतिशय दरिद्री जर आपल्या जीवनात असेल, काही काहीच्या नशिबाला खूप 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 शेवटच्या टोकापर्यंत दुःख असतं, त्यांनी एक बेलाची काडी तोडून आणायची. किती जास्त नाही, झाडने तोडायची. किती छोटीशी काडी, 3 इंच. त्याला शुद्ध गुंढाळायचं, तुपात बुडायची आणि ती ज्योत म्हणून महादेवाच्या पुढं जाळायची. काय करायची? जसं तुम्ही आरती करतात, जशी फुलवात लावतात, तशी ही आरती करून बघा. लावून द्यायची. 108 वेळेस नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. कारण सगळ्या मंत्राचा राजा काय आहे? नमः शिवाय मंत्र. सगळ्या जेवढे मंत्र जगातले आहे त्याचा राजा. कारण नमः शिवाय पंचाक्षर, सकळ मंत्राचा सार ओम नमः शिवाय षडाक्षर. लक्षात राहू. अगदी बारकाईने ऐका. एवढीच काडी आणायची. कुठून आणायची? ती वाळलेली असावी, बोलली नाही. आणि त्याचा दिवा तयार करायचा. महादेवाच्या पिंडी पुढं 5 सोमवार जाळायचं. किती? 6व्या सोमवारी बघा तुम्ही आपल्या घरात असं वरून नाही पैसे पडणार. तेही सांगतो, कारण आम्ही विज्ञानवादी आहे. आम्ही बी काही शिक्षण केलेले, लक्षात घ्या. कारण शिक्षक लोकही बसलेले इथे, बरोबर आहे कधी. आणि एक लक्षात राहू द्या, आम्ही विनंती करतो आपल्या शिक्षक लोकांना की त्यांनी इंग्रजी तर मुलांना शिकावं, परदेशात जायचे पोरं, परंतु आपल्या मातृभूमीचं पण त्यांना थोडंसं कायम आठवण राहू द्या. माझा मराठाची बोल कौतुके, ही भाषा मात्र त्यांच्या मुखात राहू द्या. नाहीतर डॅडी, पप्पा याला सगळा खेळच झाला आमचा. म्हणून विनंती राहील की हा शब्द आई, हा शब्द अंतकरणातून निघतो, बरोबर आहे का नाही. कधी कधी मग नाव बदलत चालतं. म्हणून आपल्याला आपल्या ह्या संस्कृतीला विसरू नका. मधून मधून त्यांना कराग्रे वसुदे लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुलेत गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. हाताचं दर्शन करायला लावा, भूमीवर हात ठेवायला लावा. समुद्र वसने देवी, पर्वत स्तन मंडिले, विष्णू पत्ने नमस्तुभ्यम. पादस म्हणजे खाली झोपेतून उठल्यानंतर इथं नमस्कार करायला शिकवा. ही संस्कृती विसरून देऊ नका. कारण ह्या मुलांना हे संस्कार दिले तरच आपला महाराष्ट्र, आपला भारत टिकेल. आणि तो टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. लक्षात. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. भीतीना मातुझी मुळीची, गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. घरी घरी तुन नाद गंजला महाराष्ट्र माझा. जय जय
देवाच्या मातीला खूप महत्व आहे, मातृत्वाची माती आहे. ज्यावेळेस देवराज शेवटचा क्षण मोजतोय, कधी कधी आईवडिलाची एवढी पुण्य असते ना, शेवटच्या क्षणापर्यंत मंदिरात गेला नाही, परंतु वृद्धत्व आलं होतं, शरीर झिरझिर झालेलं होतं. सगळं हे शरीरातलं कानपूर म्हणा, दूरदर्शन म्हणा, ही 32 सगळे 32 सगळं संपत आलेलं होतं. शरीर सगळे एक एक अवयव परमेश्वर घेऊन टाकत होता. परत तो देतो, तो घेतो, आणि घेतल्यानंतर पाय लडखडायला लागले होते, हात थरथर कापायला लागले होते, शरीर साथ देत नव्हतं. परंतु आईवडिलाच्या पुण्याईच त्याला काम आली आणि एका शिव मंदिरामध्ये त्या अशा अवस्थेत त्याने प्रवेश केला. असं नीलकंठ आपलं या ठिकाणी नागेश्वरासारखं मंदिर होतं, आणि त्या ठिकाणी ब्राह्मण देवता, ऋषीमुनी, आणि पहिलाच दिवस त्याचं पुण्य असं उदयाला आलं होतं. पितृलोक पुण्य, मातृलोक पुण्य त्याचं उदयाला आलं, आणि त्या मंदिरात त्याला घेऊन गेलं. आपोआप त्याला त्या ठिकाणी असं पडल्या पडल्या शिवमहापुराण कथेतला एक एक शब्द त्याच्या कानावरती जायला लागला. पण गिरजिर झाल्यामुळं शिवमहापुराण कथेतलं नम पार्वते पते हर हर मानला आणि याचा प्राण गेला. लक्षात राहू दे, ही जी शिवमहापुराण कथा ऐकतात ना, फार आईवडिलाचं पुण्य, परंपरेचं पुण्य असतं. त्यावेळेसच माणसाला सद्बुद्धी सुचते की परमेश्वर तुम्हाला इथपर्यंत घेऊन येतो, अन्यथा येऊ देत नाही. हे लक्षात राहू द्या. ज्या वेळेस त्या सदग्रस्ताला मृत्यू आला, प्राण गेला, त्यावेळेस यम लोक त्याला घ्यायला आले. अगोदर त्याला पकडलं, आणि पकडल्यानंतर घेऊन जाणार तर भगवान शंकराचे दूत त्या यम लोकांना सांगताय, बाबांनो तुम्ही त्याला घेऊन जाऊ नका. यमधर्माने सांगितलं, आयुष्यभरात डोंगरा एवढं पाप, एवढं मोठं पाप, आणि तुम्ही म्हणता त्याला न्यायचं नाही, असं काय आहे? परंतु तुमच्या पुढे आम्ही बोलू शकत नाही, कारण तुम्ही भगवान शंकराचे शार्षद आहात, गण आहात. तुम्हाला आम्ही नमस्कार करतो, कारण तुमच्या कपाळाला भस्म आहे, गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, विशेष भगवान शंकराचं नाम, गळ्यात माळ आणि मुखामध्ये जर नाम आणि कपाळाला भस्म असेल तर यमधर्म त्याला नमस्कार करतो. त्याला घेऊन जाण्याचा अधिकार त्याला नसतो. हे त्रिवेणी संगमाचं ज्याच्याकडे प्रतीक आहे, यमधर्म त्याला नमस्कार करतो की बाबा हो, आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून भगवान शंकराचे दूत त्याला घेऊन गेले. भगवान शंकर एका शिलेवर बसलेले आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. देव महादेव देवादिदेव भगवान शिव एका शिलेवर बसलेले होते. हा गेला, भगवान शंकराला नमस्कार केला की देवा, असं माझं कोणतं पुण्य माझं फळाला आलं असेल? आयुष्यात या देहानं कधी मंदिर बघितलं नाही, या देहाने कधी पूजा केली नाही, या डोळ्याने कधी देव बघितला नाही, आयुष्यभर खाल्लं पिल्लं आणि डोंगरा एवढं पाप माझ्या वाट्याला असताना आज तुमचं दर्शन कोणत्या पुण्याने मला घडत नाही ते सांगा. आज माझं कोणतं पुण्य फळाला आलं असेल की आज मला तुमचं दर्शन होत आहे, आज तुम्ही मला आशीर्वाद देताय? असं कोणतं पुण्य आहे? मी तुम्हाला विचारू इच्छितो. त्याच वेळेस भगवान शंकराने सांगितलं, बघ, आयुष्यभर आई वडिलांनी काहीच मागितलं नाही, अखंड माझी पूजा केली, त्या आई वडिलाच्या पुण्याई तुला आज काम आली, आणि आज शिव मंदिरात जाऊन शिव महापुराण कथा श्रवण करून आई वडिलाच्या पुण्याईनं आज तू माझ्या दारात येऊन माझा आशीर्वाद घेतोय. हे तुझं पुण्य नाहीये, आई वडिलाचं पुण्य आहे. हे पण लक्षात ठेव. त्याने हात जोडले देवापुढं, नमस्कार केला की देवा, असं अगोदर माहिती असतं. त्याच वेळेस देवाने सांगितलं, पूर्ण प्रारब्ध असतं ते मंदिरात जाऊ देत नसतं, पूर्ण प्रारब्ध असतं ते कधी कथेत जाऊ देत नसतं, आणि आलं बी तर माणसाला ते
झोपून ठेवतं, ऐकू देत नसतं. लक्षात राहू. कळालं ना तुम्हाला? म्हणून इथं आले, बसले, नुसतं इथे या मंडपात जरी बसले तर भगवान शंकराने वरदान दिलं. त्याच्या पुढे सांगितलं की बाबांनो, जिथं शिव महापुराण कथा सुरू आहे, जिथं मंदिरात जाण्याचा ज्याचा अभ्यास आहे, जिथं धर्माचं पालन करण्याचं ज्याच्यामध्ये एक ध्यास आहे, एक अभ्यास आहे, जो भगवान शंकरावर एक लोटा पाणी टाकण्यापर्यंत जात असेल तर भगवान शंकराने सांगितलं त्याचा अधिकार आहे, त्याला महान विभूती आहे, कारण तो माझ्या दरबारात येणार आणि त्याचं त्या क्षणाला पापाचा नाश होणार. का? त्याला बुद्धी सुचली की भगवान शंकराची कथा श्रवण करण्याची. ये महाग्रंथ के शिवपुराण सन्मार्ग दिखाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला. सुनते सुजान करते ज्ञान, सुनते सुजान करते ज्ञान, शिव अमृत रस को पीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. हे शिव महापुराण फक्त महात्म्य सांगितलं. मंदिरात शेवटच्या क्षणाला गेला. आता मागं शिवरात्र होती, शिवरात्रीचा उपवास प्रत्येकाने केला असेल, बरोबर आहे का नाही? तिथं बसल्यापैकी सर्वांनी केला ना. अख्ख्या विश्वामध्ये, अख्ख्या भारतात प्रत्येक एवढे लेकरू सुद्धा शिवरात्र उपवास करतात. असं नाही, शिवरात्र असं आहे की ज्या दिवशी माणूस शिवरात्रीला मंदिरात जातो, महादेवाची पूजा करतो, त्याला 12 महिने भगवान शंकराचं पूजा केल्याचं पुण्य मिळते. याचा अर्थ 12 महिने जायचं, खरंच का? म्हणजे सांगितल्यानंतर ते म्हणत झालं शिवरात्रीला गेलो, आता काय 12 महिने देवाकडे जायचं नाही. पण एक लक्षात घ्या, कधी पण गेला तर जसं तुम्ही घराला सांभाळतात ना, जसं घरामध्ये तुम्ही जेवढं एकजीवाने राहतात ना, जेवढं घरावर तुम्ही पूर्णपणे वर्चस्व ठेवतात नाही की नाही, हे आपलं आहे, हे माझं आहे, हे माझे वडील आहे, ही माझी आई आहे, हा माझा भाऊ आहे, हे माझं बहीण, जेवढं नातं तुम्ही तेवढं पक्क करतात ना, तेवढं जर नातं ज्या दिवशी तुम्ही ह्या महादेवाच्या ठिकाणी, नागेश्वराच्या ठिकाणी करतात ना, त्याच वेळेस देव तुमच्यामध्ये प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. देव माझा, मी देवाचा. आपुला तो एक देव करो निजाडा, आपुला तो एक देव करो निजाडा. तेने विना जीवा सुख नोगे, तेने विना जीवा सुख नोगे, तेने बिना जीवा सुख नोगे, तेने बिना जीवा सुख नोगे. पूरे राती माई के दुःखाची जनती, हो राती माई के, भाग्य एवढं आहे की आज आपल्याला आमच्या दिलीप महाराजांनी त्यांनी प्रयत्न करून म्हणजे काही असो, मग मधुईश्वर म्हणे बाबा माधुगिरी बाबांनी सांगितले बरं का. त्याला वाटलं ऐकत का नाही बाबा. बाबा स्वतः बाबांनी सांगेल तुम्हाला 2-3 दिवस. म्हणलं बाबा काही काळजी करू नको, पहिला दिवस आज म्हणून तुम्ही पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने आलात. एक लक्षात राहू द्या, तसंच एक वेगवेगळे फुलं आहे. महादेवाला सगळ्यात जास्त फुलाचा शृंगार आवडतो. तुम्हाला उद्यापासून सांगणारच आहे, खूप गोड सांगणार आहे. आज पहिला दिवस असल्यामुळे थोडी धावपळ आमची पण झाली, परंतु जसं धोत्र्याचं फुल असतं
शनी प्रदोषच्या दिवशी जर वाहिलं किंवा शुक्रवारच्या दिवशी रस जर वाहिला, उसाचा रस, कोणता? उसाचा रस शुक्रवारच्या दिवशी व्हायचा. आणि जो कोणी उसाचा रस शुक्रवारच्या दिवशी महादेवाला वाहतो तो ऋणातून मुक्त होतो, कर्जातून मुक्त होतो. परमेश्वर अखंड त्याचं गोड करतो. म्हणून उसाचा रस, डाळिंबाचा रस आहे. विशेष म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी नारळाचं पाणी टाकायला सांगितलं होतं, त्याचा अभिषेक सांगितला होता. एक ओंबी असते तुमच्याकडं, गावाची ओंबी माहिती आहे ना, ती ओंबी व्हायला सांगितली. शिवरात्रीच्या दिवशी काही गोष्टी आम्ही त्याच दिवशी प्रवचनात सांगून गेलो होतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी जसं रुईचं फूल आहे, का वाहू? रुईचं फूल भगवान शंकरला चालतं आणि मारुतरायाला चालतं. असे 5 प्रकारची फुलं आहे आणि ती कशी व्हावं, कशा पद्धतीने त्याचं फळ मिळणार आहे, त्याचं चिंतन आपण उद्यापासून करू. अशा ही शिव महापुराण कथा आहे की ज्यात तुम्ही सर्वजण आलात, खूप आनंद वाटला. आणि म्हणून पहिल्या दिवसाची ही जी सेवा आहे आपण धावपळीत केलेली आहे. उद्यापासून किती वाजता सुरू करायचं? 8 वाजता, 8 ते 9, 9 ते 10 चालेल ना? महाप्रसाद राहतो दररोज. किती वाजता? आता लगेच आहे का? झालेलं मग? अरे बाबा, अगोदर पोटवा लय गोड आहे म्हणते. चांगलं आहे, देवाची कृपा आहे. आमच्याकडे एक होतं, कधी कधी देव देतो पण आपल्याला घेता येत नाही ना. परमेश्वर खूप कृपा करतो, खूप कृपा करतो, अतिशय कृपा करतो. एक जणाला आमच्याकडं दानचंद म्हणून होता, या काशीत राहत होता. आणि काशीत राहत असताना त्याने कधीच गंगेचे स्नान केलं नाही. का माहिती तुम्हाला? तिथं ब्राह्मण बसेल राहते आणि दक्षिणा मागायला. नाव किती गोड आहे, काय आहे? दानचंद, म्हणजे दान देणारा बा. परंतु त्याने कधीही गंगेचं स्नान केलं नाही. काही जवळ खूप गंगा जवळ असते, काही बघा तुम्ही आसपास काही लोकांना एवढं कथा चालू आहे ना, काय घेणं नाही, ते मस्त झोपत असते. गंगा वाहते पण स्नान नाही करत. तर दानचंदच्या पत्नी खूप म्हणजे बाईला असावी, सद्गुणी पुरुष असावा, देवध्यानी. त्या ठिकाणी काय केलं, त्या दानचंदच्या पत्नीने त्याला हात जोडले. आज शिवरात्र आहे, लाखो लोक येत आहेत दर्शनाला, तुम्ही जा ना, गंगेवर स्नान तर करा, नका महादेवाच्या मंदिरात जाऊ. स्नान करून एक वंजळभर पाणी टाका. जसं आपण आपल्या घरापुढं, आपल्या दारापुढं 2 कवयना तांबे पाणी आपण दररोज टाकले पाहिजे. पहिले खेड्यापाड्यामध्ये 1 बादलीभर पाणी आपल्या घरापुढं शिंपडल्याशिवाय राहत नव्हते. सिटीमध्ये नाही राहिलं ते आता. परंतु उठल्यानंतर 1 बादली का होईना पाणी आपल्या दरवाजाच्या इथं मारायचं, आपल्या उंबऱ्यावर शिंपडायचं. कारण आपले पूर्वज जे काही असतात आपल्या दरवाजात येऊन बसलेले असतात आणि ज्यावेळेस आपण पाणी टाकतो ते तृप्त होतात, आपल्याला आशीर्वाद देतात. त्या घरामध्ये कधी दुःख आणि दारिद्र्य प्रवेश करू देत नाही. म्हणून पाणी मारायचंच असतं, लक्षात ठेवा. 1 बादली पाणी मारायला काहीच विशेष नाहीये. सकाळी उठल्या भराभरा सडा, तोच त्याच्यासाठी सडा हा एक प्रकार आहे. सकाळी उठून सडा घालीते मी दाट, ऐक रुक्मिणी सडा घालीते मी दाट. जनार्दन बाबांची माझ्या दाराहुनी वाट, ऐक रुक्मिणी माझ्या दाराहुनी वाट. सकाळी उठून सडा घालीते रांगोळी, ऐक रुक्मिणी सडा घालीते रांगोळी. जनार्दन स्वामी देव निघाले अंघोळी, ऐक रुक्मिणी देव निघाले अंघोळी. एक काम करायचं, वाटलं आपल्या घरात खूप असं आळस येतो आहे, ऐकायला झापड पडल्यासारखं झालेलं आहे, अशी एकदम निगेटिव्ह अशी ऊर्जा आपल्या घरात तयार झालेली आहे, सगळ्यांना असं प्रसन्नता वाटत नसेल तर एक
प्लास्टिकचं तुम्ही चहा पितात ना, असं असं जरी एक ग्लास घेतला किंवा काचेचा घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं त्रुटी टाका, त्याच्यामध्ये थोडंसं कापूर टाका 5 वड्या, लक्षात घेऊ. उद्या करून गुरुवारच्याच दिवशी करायचं असतं, काही काही 8 दिवस ठेवतात कोणी एक फक्त. आणि हे जर आपण केलं फक्त काही विशेष नाही, कापूर टाकायचं, त्रुटी टाकायची आणि थोडंसं आपल्याला वाटलं तर हळद वगैरे टाकतात, कोणी नाही टाकलं तरी चालेल. परंतु हे टाकून बघा तुम्ही, ज्या दिवशी तुम्ही असं घरामध्ये मीठ, थोडंसं मीठ घ्यायचं, थोडंसं त्रुटी टाकायचं, थोडं कापूर टाकायचं आणि तो ग्लास भरून ठेवायचा. रात्रभरात जेवढी वाईट शक्ती तो खेचून घेतो, पण कोणाच्या दरवाजा पुढे नाही टाकायचं. नाहीतर आपल्या घरात टाकायचं आणि दुसऱ्याच्या दरवाजा पुढे जाय तुला घे. नाहीतर होतं कधी कधी असं. कारण महादेवाने एकाला घंटी दिली, प्रसन्न झालं महादेव, बोले बाबा जा माझ्या दरवाजात काय एवढी घंटी घे आणि जाय, वाजायची बरं का तू, दररोज वाजायची बरं का, असं सांगितलं. तू वाजवली की तुला 1 पट पण शेजारच्याला 2 पट मिळेल. आता येणे घे वाजायला पाहिजे, येणे दिली ती आपल्या घरात सारलेला लपून ठेवली. पत्नीने बिचारी सारता सारता इकडं फिरायला गेलं, ते काढली वरती, तिने टनकन वाजली, देवा 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 काय गरिबी म्हणे माझी, एखादं घर तर पाहिजे. तिला घर झालं पण समोरच्याला डबल झालं, 2 बंगले. तिला वाटलं काय फरक पडतो, झाले तर झाले, पण देव देव राहिला ना आपल्याला. आलंच 2-3 दिवसांनी फिरून, का ग तू घंटी वाजवली काय म्हणे, हो देव देव राहिला, घ्यायला काय हरकत आहे, घे इकडं म्हणे ती घंटी, तुला डोक्याचा पत्ता नाही म्हणे. म्हणे देवा म्हणे काय, माझे ना 2 डोळे, एक गेला चालल म्हणे, एका डोळ्याने आंधळ झालं, समोरच्याला डबल आंधळ करून 2 डोळे गेले. असं नका करू कधीच. महादेवाची जर कथा ऐकायची असेल ना तुम्हाला, मनापासून सांगतो, जो दुसऱ्याचं भलं करेल ना, महादेव आपल्याला 1000 पट भलं करेल, हे लक्षात राहू दे. ही महादेवाची कथा आहे. आणि म्हणून आपल्याला ही कथा ऐकताना ज्यावेळेस एक एक गोष्टी तुम्हाला सांगितली जातील, त्या अगदी मनापासून आणि अंतःकरणातून सांगितल्या जातील. आंघोळीला गेलं, ते रात्री 2लाच उठलं, धडपड 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 करीत अंधारात गेलं, 3:30 वाजताच डुबकी मारली त्याने. इथं मुर्दे जळत होते ना, मुर्दा घाट, त्याला वाटलं इथं कुठं ब्राह्मण आहे, घ्या दपकान डुबकी मारून. डुबकी मारली आणि वरती मुंडकं काढलं, माझा भोळा महादेव ब्राह्मणाच्या रूपात तिथं जाऊन बसला होता घाटावर. बरं झालं म्हणे भाऊ, वर्ष या मुर्दा घाटावर कोणी स्नानाला येत नाही, आणि जो येतो तो वर्षाचं देऊन जातो. दान मागायास लो दान मागायास, दान मागायास लो दान मागायास, प्रेम करुणी करुणी उचित प्रेम खाली हृदयात, दान 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 मागायास लो दान मागायास. लक्षात राहू द्या. म्हणून आपल्याला या ठिकाणी उद्या सांगेल बाकीचं काय काय झालं पुढं राहिलेलं. आणि म्हणून या आनंदामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हा. 2 दिवस आपण उद्यापासून चांगलं 8 ते जवळजवळ 10 वाजेपर्यंत, 10:30 वाजू द्या, काही फरक पडत नाही. आताही 10:30 वाजलेले आहे. म्हणून आम्ही पण थोडासा प्रवास करून आलो, 2-3 ठिकाणी कार्यक्रम करता करता इथपर्यंत येऊन पोचलो. थोडं लेट झालो. आपण या ठिकाणी थांबूया. झालेली सेवा सद्गुरूंच्या, गुरुमाऊलींच्या, नागेश्वराच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी आरती होईल. सर्वांनी उद्यापासून हातामध्ये आरत्या घेऊन यायच्या. बिगर आरतीचं कोणी यायचं नाही. ज्याच्या हातात आरती त्याची त्रिभुवनात कीर्ती होणार. आणि कीर्ती होण्यासाठी आपल्या हातात आरती आणा. आरती होईल, 5-10 मिनिटात लागतात, जास्त वेळ लागणार नाही. आरतीसाठी सर्वांनी उपस्थित राहा. आणि जे कोणी आज अन्नदाते असतील त्यांचंही स्वागत होईल, कारण दान सर्वात श्रेष्ठ आहे. आणि बाकीचं या ठिकाणी आपले
दिलीप महाराज आहे ते उद्याची सूचना देतील. जय जनार्दन, जय जनार्दन. सुख करता दुःख हरता वरता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जया सर्वांगी सुंदर मुशी जोगाई गंगे धडके बाळ कळा सोडून जय देव जय देव जय मंगल मूर्ती मोती राजमूर्ती दर्शनवते गौरी कुमला चंदनाची उडी कुंभेश्वरा सोबत बरा रुंगतीला बोरी करणे गागरिया देव देव जय मंगल मूर्ती मोती राजमूर्ती दर्शनाची शिवपुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में जाना दीजिए शिवपुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में जाना दीजिए. रूप कल्याण रूप सबके मन को भाए मन मंदिर में बस आए मन
सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति सजननी की देवी सजननी पुत्र देवी जनार्दन नाम दयाती त्यागी संसार अज्ञान कराया दूर देता की ज्योति वस्ती ग्रासा तुम्हारा शंकर राम धूपदीप झाला आता कापुरारती सचंद्र यत्र पूर्वे सांधा सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय सागिने नमो वै वैष्णवाय तुमे कामान काम कामाय मह्यं कामेश्वर वैष्णवदत्तातो कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम विश्वदचक्षुरो विश्वमुखो विश्वदवर्त विश्वदस्मात् सम्बहुव्यधति स्म तैर्धावा भूमि जनयनदिकं नाना सुगन्ध पुष्पाणि यथा कालभवानि च पुष्पाञ्जलिमय दत्तं महानि परमेश्वर नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की नर्मदेश्वर भगवान की ब्रह्मेश्वर महाराज नागेश्वर भगवान की श्यावर रामचंद्र संगण मोचन हनुमान गौरी शंकर भगवान सीताराम जय जनार्दन. बाबाजी मतदानासाठी जागा द्यायची.
ओम जनार्दनाय नमः नाम घेसा ओम जनार्दनाय नमः नाम घेसा ओम जनार्दनाय नागेंद्र धरणताई आणि त्यांचे सर्व सहकारी सर्वांचे पूजन इथे मंत्रिमंडळाच्या वतीने झालेले आहे. संसार सिंधू कराया पार ओम जनार्दनाय नमः नाम घेसा ओम जनार्दनाय नमः नाम घेसा ओम जनार्दनाय नमः नाम घेसा जनार्दन स्वामी आमची आई जनार्दन स्वामी आमची आई जनार्दन स्वामी आमची आई जनार्दन स्वामी आमची आई अनाथ लेकरांना पदरात घे अनाथ लेकरांना पदरात घे ओम जनार्दनाय नमः नाम घेसा ओम जनार्दनाय नमः नाम घेसा ओम जनार्दनाय नमः नाम घेसा दादा इकडे